या संदर्भात सुषमा अंधारे जी आपल्या सोबत आहेत, ठाकरे गटाच्या नेत्या. सुषमा जी, राज ठाकरे म्हणतात 6 जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढणार आहोत आणि सर्व पक्षांशी बोलणार आहोत, अगदी शिवसेनेशी सुद्धा. मी याच्या आधीही म्हटलं की मराठीचा मुद्दा किंवा हिंदी सक्तीकरणाला विरोध हा मुद्दा हा पक्षीय राजकारणाच्या पलीकडचा मुद्दा आहे. हा महाराष्ट्राचा आणि मराठी मनाच्या अस्मितेचा मुद्दा आहे. त्यामुळे त्यात पक्षीय राजकारण आणण्याचं काहीच कारण नाही. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन कोणीही आंदोलन उभं करत असेल तर त्याला शुभेच्छाच असल्या पाहिजेत आणि त्याला समर्थन सुद्धा असलं पाहिजे. बरं, तुमचा पाठिंबा पूर्णपणे असणार आहे आणि त्या मोर्चामध्ये तुमचे काही नेते दिसणार आहेत का? ते आता मला एक्झॅक्टली माहित नाहीये की त्या मोर्चाचं नेमकं डिझाईन काय असणार आहे आणि सर्वपक्षीय म्हणजे कोण कोण असणार आहेत काय नाही ते, परंतु मी आता प्राथमिक पातळीवर हे नक्की सांगू शकते की यासाठी कोणीही विरोध करण्याचं काही कारण नाही. सुषमाजी, त्यांचं असं म्हणणं आहे हिंदीला विरोध असणारे कोणीही या मोर्चामध्ये सहभागी होऊ शकतात आणि त्यासाठी सगळ्यांना त्यांनी खुलं आवाहन केलेलं आहे की तुम्ही सुद्धा या मोर्चात सहभागी व्हा आणि अगदी उद्धव ठाकरे हे सुद्धा यांचा सुद्धा पक्ष आहे आणि त्यांच्याशी सुद्धा आमचे लोक बोलतील असं त्यांनी म्हटलंय. हो, मग ते जेव्हा जर ते बोलणारच आहेत किंवा तिकडून मनसे प्रमुख बोलणार आहेत तर मला असं वाटतं की ते त्यांच्या पातळीवर बोलतील आणि ते बोलल्यानंतर त्यांचं नेमकं काय बोलणं होणार आहे आणि कुठल्या पद्धतीने हे आंदोलन पुढे रन करणार आहे या संबंधाने माहिती सुद्धा माध्यमांना देतील. नक्कीच. सुषमाजी, तुम्ही आमच्यासोबत राहा. सुधीर मुनगंटीवार सुद्धा आपल्या सोबत आहेत, भाजपचे नेते. सुधीर मुनगंटीवार जी, मोर्चा काढला जाणार आहे 6 जुलै रोजी आणि राज ठाकरे यांचं म्हणणं आहे हिंदीला कडाडून विरोध असेल आणि संपूर्ण महाराष्ट्राची ताकद यावेळेला सरकारला दिसेल. नाही, मला वाटतं की जे प्रश्न राज्याच्या हिताचे आहेत ज्याच्यावर चर्चा संवाद होणं गरजेचं आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आवाहन केलं आहे की राज्याच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शेवटी या विषयाच्या संदर्भात एक माहिती की आपण 2000 मध्ये स्वर्गीय रामकृष्ण मोरे हे शिक्षण मंत्री असताना इंग्रजी भाषा ही आपण अनिवार्य केली पहिलीपासून. आता आपल्याला इंग्रजी भाषा अनिवार्य असणं याच्याबद्दल आक्षेप नाही, पण हिंदी भाषा अनिवार्य असणं याला जर आक्षेप असेल तर तर्काच्या आधारावर चर्चा झाली पाहिजे. सुधीरजी, तर्क हाच आहे की लिपी वेगळी आहे, इंग्रजीची लिपी आणि मराठी हिंदी मधलं जे साम्य आहे देवनागरी लिपी यातलाच फरक जर मुलांना कळला नाही पहिलीपासून तर भाषेची गडबड होईल, हाच मूळ मुद्दा सगळेजण सांगतायत. नाही, म्हणूनच मी एकच गोष्ट आपल्याला सांगतोय की 1966 मध्ये जेव्हा कोठारी कमिशन आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की 3 भाषा आपल्याला कराव्या लागेल. इंग्रजी ही आपल्यासाठी एक तात्पुरत्या स्वरूपामध्ये इंग्रजीचा स्वीकार व्हावा, त्या राज्याची भाषा आणि देशाची भाषा म्हणून हिंदी ही आपण सर्वदूर नेली पाहिजे. आता आपलं म्हणणं काय तर हिंदी नको, आपल्याला इंग्रजी हवी आहे आणि मराठी हवी आहे. मला तेच वाटतं की यावर शिक्षण तज्ञ किंवा बाकी सर्वांनी एकत्र बसून चर्चा केली पाहिजे. बरं, तुम्ही आता या मोर्चात सहभागी होणार आहात का? कारण कोणताही झेंडा नाही, कोणताही मोर्चा काय काढायचा आहे तिथं आपल्याला संवाद आणि चर्चेतून करता येईल ना. मोर्चामध्ये काही आपण एकमेक स्टेजवर येऊन त्याचं काय महत्व आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, त्याचं सकारात्मक काय परिणाम विद्यार्थ्यांवर होणार आहे ही चर्चा मोर्चात थोडी होणार आहे. मला वाटतं की मोर्चा काढण्याच्या अगोदर जसं ते ताजमध्ये भेटलेत देवेंद्रजींना, पुन्हा एकदा ताजमध्ये भेटावं, पुन्हा एकदा वर्षावर भेटावं, पण एकदा चर्चा करावी त्यांच्याकडे असणारे मुद्दे आणि देवेंद्रजींनी राज्य सरकारनी हा निर्णय घेताना जो काही तर्क आहे एकमेकाचा संवाद करावा आणि यामध्ये ज्यांना असं वाटतं की माझी बाजू योग्य आहे आणि ती तर्क मांडल्यानंतर समोरच्याला वाटलं की नाही यांनी सांगितलं उसमें दम है, मग ते स्वीकारायचं असतं. बरं, हिंदीचा विरोध तुम्हाला मान्य आहे का? एक वैयक्तिकरित्या विचारते, तुम्हाला हिंदीचा हा जो काही विरोध होतोय संपूर्ण महाराष्ट्रभरात होतोय, अगदी तारा भवाळकरांसारख्या एक स्वतः त्या शिक्षिकाही आहेत, संमेलनाध्यक्ष आहेत, त्याही विरोध करतायत. नाही, मी इंग्रजी भाषेला माझ्या विरोधासाठी कोणी पुढे आले तर मी त्याला समर्थन देतो, पूर्ण शक्तीने समर्थन देतो. आंग्ल भाषा इंग्रजी भाषा आमची नाही
1832 मध्ये मेकॅवेनी जे सांगितलं ते खरं होत आहे. आणि दुर्दैवाने राजकीय पक्ष हे इंग्रजी भाषेला विरोध करण्याच्या ऐवजी आपल्या देशातल्या भाषेला विरोध करतायत. आणि या दृष्टीने ही भाषा हिंदी सुद्धा 5वी पासून 3री भाषा आहेच ना, फक्त ती आता 1ली पासून म्हणजे 1 ते 5 नव्हती, तेवढाच विचार आहे. मग मला असं वाटतं की एका बाजूला मी म्हणजे त्याला सहकार्य किंवा समर्थन द्यायला तयार आहे की 1ली ते 5वी इंग्रजी भाषा या महाराष्ट्रात शिकवल्याच जाऊ नये, असा जर कोणी विषय मांडला तर मी पूर्ण शक्तीने समोर आहे. पण इंग्रजी की हिंदी या चॉईस मध्ये इंग्रजी अनिवार्य आहे हे मात्र मला पटणार नाही. ही इंग्रजी भाषा ही आमच्या देशावर लादण्याचं काहीही कारण नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. आपल्याकडे कारण नसताना इंग्रजी बोलणं म्हणजे बुद्धिमान आहे याचं लक्षण आहे असं जे सांगितलं जातं ते योग्य नाही. ज्ञान महत्वाचं आहे, भाषा हे माध्यम आहे. बरं, पण मग आणखीन एक मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता की IAS-IPS लॉबीचा हा घाट आहे, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, IAS-IPS लॉबीचा घाट इंग्रजी अनिवार्य करणे आहे, हिंदी अनिवार्य हे त्यांना कशा हवं आहे. आणि म्हणून IAS-IPSचा जो घाट आहे तो समजून घेतला पाहिजे. आपण मागणी एकत्र येऊन करू ना. मी लेखी पत्र द्यायला तयार आहे की महाराष्ट्रातून इंग्रजी हद्दपार करावी. नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी सुधीरजी. तर सुधीर मुनगंटीवार यांचं असं म्हणणं आहे की हिंदीला विरोध असण्याचं काही कारणच नाहीये, इंग्रजीला विरोध करू शकता मात्र हिंदीला विरोधाची गरज नाहीये. आणि मोर्चात सहभागी होणार का यावर त्यांनी असं म्हटलेलं आहे की मोर्चाची गरजच नाहीये, जिथे तुम्ही ट्रायडंटमध्ये भेटू शकता तसेच तुम्ही पुन्हा एकदा भेटून एकमेकांशी चर्चा करू शकता. तर नेमकं राज ठाकरे यांनी काय म्हटलेलं होतं पत्रकार परिषदेतनं पुन्हा एकदा ऐकूया. 6 जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल. तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल. आम्ही जे शिक्षण तज्ज्ञ आणि जे इतर भाषा तज्ज्ञ आणि इतर जे साहित्यिक आणि इतर जे लोक आहेत यांच्याशी देखील आम्ही बोलणार आहोत. माझं पत्र त्यांना जाणार आहे. सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलणार आहोत. सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत. सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत. सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते. आणि महाराष्ट्राने संपूर्ण ताकद मला असं वाटतं 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवरनं हा मोर्चा निघेल. सरकारला ही गोष्ट कळली. रविवार एवढ्यासाठी निवडलाय कारण विद्यार्थ्यांना आणि पालकांना यायला जमेल म्हणून, आणि त्याच्यासाठी म्हणून रविवार हा निवडलेला आहे. बाकीच्या राजकीय पक्षांशी देखील मी चर्चा करणार आहे, त्यांच्याशीही मी बोलणार आहे. आणि सर्वांनी मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने याच्यामध्ये सामील व्हावं. महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना, त्यांच्याशीही बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार. आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार. तुम्हाला आठवत असेल की ज्याच्यावरती इतके दिवस जे तुमचं जे चालू होतं ना सगळं, ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या. कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. हे वाक्य तुम्हाला 6 तारखेला कळेल. तर कोणत्याही वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि त्यामुळेच या वाक्याचा अर्थ तुम्हाला 6 तारखेला कळेल असं म्हणत या मोर्चामध्ये सगळ्यांनी सामील व्हावं आणि त्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षानेही सामील व्हावं असं त्यांनी म्हटलंय. 6 जुलैला विना झेंडा हिंदी विरोधी अजेंडा काय आहे ते आपण बघतोय. सरकारची भूमिका पूर्णपणे राज ठाकरेंनी फेटाळून लावली आहे. IAS अधिकाऱ्यांचा अजेंडा सरकार राबवतंय. काही प्रश्नांची उत्तरं भुसेनकडे नव्हती हेही त्यांनी स्पष्ट केलंय. हिंदी किंवा इतर कुठल्याही भाषेची सक्ती होऊ देणार नाही. 6 जुलैला गिरगाव चौपाटीवरनं मराठी माणसांसाठीचा हा मोर्चा असेल. मोर्चासाठी सर्व पक्षीयांना येण्याचं आवाहनही राज ठाकरेंनी केलंय. तर कुठल्याही पक्षाचा झेंडा मोर्चात असणार नाही. मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल. मराठी माणूस पालकांना मोर्चात येण्याचं आवाहनही राज ठाकरेंनी केलंय. तर मोर्चात कोण येतं आणि कोण येत नाही हे मला बघायचंय असे त्यांनी म्हटलंय. तर उद्धव ठाकरेंनाही मोर्चात येण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी केलेलं आहे.